आज आपल्याला भर्तरीनाथ महाराजांची कथा ऐकायची. भर्तरीनाथ कोण? हे नवनाथांपैकी म्हणजे जे नवनारायण होते ना, दुर्मिळनाथ, तेच भर्तरीनाथाने अवतरित झाले. त्यांचा जीवन चरित्राचा भाग जर विचारात घेतला, 2 दिवस लागतात या कथेला. किती? 2 दिवस. अगदी धावती सांगितली तरी. पण आपण काय केलं, काही भाग टाकला जो महत्वाचा होता तो आपल्याला चिंतनात आणायचा. हे भर्तरीनाथ कोण, का अवतरित झाले, त्याची कथा या नवनाथ ग्रंथामध्ये अशा प्रकारे आलेली आहे. एकदा काय झालं, स्वर्गातली उर्वशी माहिती आहे, माहिती मैत्रिणी का माहिती म्हणतात. स्वर्गातली उर्वशी एकदा पृथ्वी तलावरती फिरण्याकरता आली आणि फिरत असताना सूर्यास्त होत होता आणि सूर्याची नजर तिच्यावरती पडली. हा देवलोकांचा हाच लय गोंधळ. जिकडं जाल तिकडं इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. त्या उर्वशीला सूर्यनारायणाने बघितलं, मोहित झाला, आकर्षण झालं आणि परिणाम त्या सूर्याचं तेज या पृथ्वी तलावरती पडलं. त्या आकाशातून पडलेलं तेज हवेमुळे 2 ठिकाणी पडलं. लोमश नावाचे ऋषी आपल्या आश्रमामध्ये त्यांची ध्यान धारणा करत होते आणि त्यांच्या जवळ असलेल्या घटामध्ये तो भाग तेजाचा त्या घटामध्ये पडला आणि परिणाम सूर्यनारायणाचं तेज त्या घटामध्ये पडलं आणि परिणाम त्या घटामधून एका ऋषीचा जन्म झाला. त्या ऋषीचं नाव आहे अगस्ती. काय नाव? अगस्तीचा जन्म कशातून झाला? घटातून. असं हे नवनाथ ग्रंथ मध्ये आले. म्हटले मग दुसरा भाग कौलिक नावाचे ऋषी होते आणि ते भिक्षा पात्र घेऊन गावामध्ये भिक्षा मागण्याकरता निघाले. पण भर्तरी नावाचं ते भिक्षा पात्र अंगणामध्ये ठेवलं, दरवाजा लोटण्याकरता निघाले आणि तेवढ्यामध्ये तो तेजाचा भाग त्या भर्तरी नावाच्या पात्रामध्ये पडला. मोकळं असलेलं भिक्षा पात्र ज्या वेळेला त्या कौलिक ऋषीने बघितलं, हे सामान्य नाही, हे सूर्यनारायणाचं तेज आहे. ध्यान केलं, चिंतन केलं, त्याचं इथं येण्याचं कारण काय, तर त्यांच्या गोष्ट लक्षात आली. 3103 वर्षांनी याच तेजाच्या रूपाने दुर्मिळ नावाचे नारायण अवतार घेणार आहे. वर्ष किती शिल्लक आहेत? 3103 वर्ष बाकी होते. तेव्हा हे तेज त्या पात्रामध्ये पडलं आणि मग त्या ऋषीने ते सांभाळून ठेवलं, ते पात्र तसंच ठेवलं. पण हे सुरक्षित कुठं राहील? आपल्या आश्रमामध्ये राहू शकत नाही. सुरक्षित राहिलं पाहिजे ना. मग त्या कौलिक ऋषीने काय केलं? मंद्राचल पर्वत शोधला आणि त्या मंद्राचलाच्या पर्वतावर उंच शिखरावरती एक गुफा बघितली. त्या गुफेमध्ये ते पात्र नेऊन ठेवलं. बरेच दिवस झाले, कलियुग लागलं. कलियुग लागल्यानंतर दुर्मिळ नारायणाने विचार केला, आपला अवतार घेण्याचा प्रसंग आला, वेळ आली.
आणि त्या नारायणाने त्याच्यामध्ये प्रवेश केला. 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामधून एक सुंदर बालक जन्माला आलं आणि ते बालक म्हणजे भरतरीनाथ महाराज. बोला भरतरीनाथ महाराज की जय. फक्त विचार करा, मंद्राचल पर्वत हिमालयातला सर्वात उंच पर्वत, अज्ञातवास, उंच पर्वत आणि त्या उंच असलेल्या पर्वतामध्ये असलेली गुफा, त्याच्यामध्ये एवढं एवढं बाळ नुकतंच जन्माला आलेलं कसं राहील? त्याला प्यायला काय, त्याला खायला काय? देवाची लीला आहे. त्याच गुफेमध्ये वरती एक मोळाची पुळी होती. मोळ कळते, मोळ. आणि त्या मोळाच्या पुळीमधून एक मधाचा थेंब खाली टपकायचा आणि तो त्या पात्रामध्ये पडायचा. ते बाळ तेच चाटायचं. बरेच दिवस त्याच्यावरच जगलं ते बाळ. बरेच दिवस त्याच्यावरच जगलं. हळूहळू वाढू लागलं. पात्र बारीक पडलं. बाळ वाढलं. आणि काहीतरी निमित्त पाहिजे ना. त्या गुफेमध्ये वरती एक कडा निसटला, दगड निसटला आणि त्या पात्रावरती पडला. धडाम दिशी 2 तुकडे झाले. पात्राचे 2 तुकडे झाले. परिणाम ते बाळ रांगायला लागलं. रांगता रांगता कडेवर आलं आणि जसं कडेवरून निसटलं तसं ते खाली आलं. सांगा आता, हिमालयाच्या त्या घनदाट अरण्यामध्ये ती बाळ एकटच रांगते. पण देवाची लीला बघा. त्याच घनदाट जंगलामध्ये एक हरिण चरत होती. पण ती गर्भीण होती. तिच्या उदरामध्ये हरणाचे गर्भ होते. 2 गर्भ होते बर का. हरिण चरत चरत आली. चरता चरता ती हरिण प्रसूत झाली आणि ते बाळ नेमकं तिथं सापडलं. त्या पाडसांमध्ये सापडलं. हरणीने मागे मान वळून बघितलं. आपल्याला का 3 पाडस झालं काय? 3 बाळ आले काय? म्हणून तिनं काय केलं, 2 पाडसालाही चाटलं आणि त्यांच्या बरोबरीने कशाला चाटलं? त्या बाळालाही चाटलं. ते 2 हरणाचे पाडस दूध पिण्याकरता तिच्याकडे धावू लागले. ती पिऊ लागले. पण त्या बाळाला मात्र दूध पिता यायला. म्हणून ती हरिण खाली बसायची. त्या बाळाला सुद्धा दूध पाजायचे. बरेच दिवस झाले ते बाळ हरणी बरोबरच राहू लागले. बरेच दिवस म्हणण्यापेक्षा 5 वर्षाचं होईपर्यंत ते बाळ हरणीमध्ये राहत होते. हळूहळू आपले मुलं जन्माला आल्यानंतर कितवे वर्ष बोलतात? बोलतेच ना. आमच्या इकडे बोलतात. किती वर्ष बोलतात? 3-4 वर्ष झाले बोलतात ना. तुम्ही 70 वर्षाचे झाले तरी बोला ना. बोलण्याचा प्रसंगच नाही. पशु पक्ष्यांमध्ये राहणारं बाळ 5 वर्षाचं झालं पण त्याला बोलता येईल. पण पशूंमध्ये राहत होतं, पक्ष्यांमध्ये राहत होतं. त्या हरणांची भाषा, चिमण्यांची भाषा, हत्तीची भाषा, घारींची भाषा, त्या वन्यजन्य सर्व पशु पक्ष्यांची भाषा त्याला अवगत झाली. त्यांच्यामध्येच राहू लागलं. त्यांच्यामध्येच त्याचं खानपान, पानं काय, फळं काय, तसंच राहू लागलं. तुम्हाला मुगली माहिती का? मुगली
मोगली चालवते. आता वयस्कर माणसांना नाही माहिती, त्यांनी मोगरी ऐकलं असेल. मोगरी म्हणजे काय? ते कुटायचं. मोगली म्हणजे जंगली मुलगा. 5 वर्षाचं होईपर्यंत ते बाळ हरणांमध्ये राहू लागलं. त्या हरणीलाच आई समजायला लागलं आणि त्या छोट्या हरणांना भाऊ बहीण समजायला लागलं. एक दिवस जयसिंग नावाचा भाट आणि रेणुका नावाची त्याची पत्नी रस्त्याने जात होती. भाट म्हणजे माहितीये ना, रस्त्याने जात होते. जाता जाता त्यांनी हे दृश्य पाहिलं. हरिण पुढे चालते आणि त्यांच्या पाठीमागे 2 हरण बारीक चालतात आणि हे 5 वर्षाचं बाळ यांच्यामध्ये काय करतं. म्हणून ते पती पत्नी थांबले आणि विचार करतात, हे बाळ कोणाचं. एवढ्या घनदाट जंगलामध्ये हे 5 वर्षाचं बाळ कोणाचं. इकडं तिकडं चौकशी केली. याचे आईबाप तिथं दिसतात का? पण नाही, कोणीच नाही. त्यांना दया आली. त्यांच्या डोक्यावरलं वजन खाली ठेवलं आणि त्या बाळाकडे धावले. बाळाकडे येताच हरिण पळून गेली. हरणा माग ते छोटे हरणही पळून गेले आणि त्यांच्या मागे हे बाळ पळू लागलं. कस तरी त्या जयसिंगाने, त्या भाटाने त्या बाळाला पकडलं. बाळा, तुझं नाव काय? जंगलामध्ये चुकला का? 1 नाही 2 नाही, बोलताच येत नाही, उत्तरच देता येत नाही. असं बघून त्या पती पत्नींनी विचार केला, आपण याला आता इथं ठेवता का मला. वाघाने बघितलं, सिंहाने बघितलं, तर याला ठेवणार नाही. आपण असं करू, याला आपल्या घरी घेऊन जाऊ. ज्या वेळेला याचे माता आणि पिता दिसतील त्यावेळेला त्यांच्या स्वाधीन करू. म्हणून त्याला उचललं आणि आपल्या घरी आणलं. हळूहळू त्या परिवारामध्ये ते बाळ वाढू लागलं. चांगलं मोठं झालं. योगायोगाने तो जयसिंग त्या मुलाला घेऊन वाराणसीला गेले. वाराणसीला गेल्यानंतर ज्या वेळेला दर्शनाची वेळ आली, विश्वनाथाच्या दर्शनाला गेले, त्यावेळेला भगवान विश्वनाथाने ओळखलं, हे बाळ कोण आहे. इंद्रवीर नारायण आहे, हे भरतरीनाथ आहे. आणि मग त्या विश्वनाथाने हाक मारली, या भरतरीनाथा या, आपलं स्वागत आहे. जयसिंग बघत राहिला. आजपर्यंत किती वेळेला दर्शनाला आलो, स्वप्नामध्ये न येणारा देव आज साक्षात या मुलाचं नाव घेऊन बोलतोय. मुलाचा अधिकार कळाला, त्या बाळाचा अधिकार कळाला. काही सामान्य मूल नसून हे 9 नारायणांपैकी 1 नारायण आहे. बरेच दिवस त्या काशीमध्ये त्यांनी वास्तव्य केलं, 12 वर्ष. त्या वास्तव्यामध्ये एक प्रसंग असा घडला का, ते छोटस 8-10 वर्षाचं बाळ त्या काशीमध्ये राहता राहता या अशा छोट्या मुलांमध्ये खेळू लागलं. खेळता खेळता त्यांनी असा खेळ मांडला, एक राजा, बाकीचे शिपाई. राजा बनला हा भरतरी, बाकीचे शिपाई. आणि त्या खेळामध्ये खेळता खेळता ते गावाच्या बाहेर कधी गेले कळलंच नाही. खेळता खेळता त्या बाळाला ठेस लागली. ठेस लागून एका दरीमध्ये ते पडलं. हातापायाला लागलं, डोक्याला लागलं आणि परिणाम जखमी अवस्थेमध्ये पडलेला भरतरी ज्या वेळेला मुलांनी पाहिला, डोळे पांढरे केलेले, हातापायाला लागलेलं, मुलांच्या लक्षात आला आता भरतरी मेला, आता जिवंत राहिला नाही. मुलं घाबरली. आता हे लहानच मुलं,
ते म्हटले आता हे भूत होईल आणि आपल्याला त्रास देईल, याच्या करता आता इथं थांबायचं नाही. आणि मुलं पुन्हा आली गेली. आणि मग त्या दरीमध्ये पडलेला भरतरी, शेवट त्या भरतरीनाथाचा मुख्य असलेला बाप म्हणजे सूर्यनारायण काळजी वाटली. सूर्यनारायणाने ब्राह्मणाचा वेश घेतला, त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्या बाळाला त्या काट्यांमधून बाहेर काढलं, त्याचं अंग पुसलं, भागीरथीचं पाणी घेतलं, त्याला पाजलं आणि कृपा कटाक्षाने त्याच्याकडे नजर टाकली आणि परिणाम अंगावरच्या सगळ्या जखमा दूर झाल्या. त्याला घेऊन सूर्यनारायण त्याच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर त्याच्या परिवारामध्ये त्याला स्वाधीन करतात. त्याची ओळख त्या परिवारामध्ये त्यांना सांगतात का हा सामान्य मुलगा नाही, त्याची काळजी घ्या.